नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अर्जुन कदम तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सेशनमध्ये। नुकताच आपण ग्रुप बी आणि ग्रुप सी याची पूर्व परीक्षा दिला असाल। ग्रुप बी चा पेपर बऱ्याच जणांना मॉडरेट थोडा कठीण गेलेला आहे, पण ग्रुप सी चा पेपर सगळ्यांचं दिल खुश पेपर होता। भरपूर कट ऑफ सुद्धा लागणार आहे, पण या सगळ्या गर्तेमध्ये या दोन्ही पेपरमध्ये सगळ्याच विद्यार्थ्यांना एक प्रश्न पडलेला आहे की जर या वर्षीचा ग्रुप बी चा पेपर बघितला तर तो मॉडरेट आणि टफ लेवलला होता। गेल्या वर्षी जर आपण बघितलं तर गट क चा पेपर हा मॉडरेट आणि टफ लेवलला होता। म्हणजे या वर्षीची 2026 मध्ये झालेले पेपर जे आहेत, ग्रुप सी चा पेपर हा सोपा होता। गेल्या वेळी ग्रुप बी चा पेपर सोपा होता, गेल्या वेळी ग्रुप सी चा पेपर कठीण होता, या वर्षी ग्रुप बी चा पेपर कठीण आहे। मग आपल्या समोर प्रश्न पडतो की प्रिलिम्सची तयारी कमी काळामध्ये कशा पद्धतीने एक्झॅक्ट करायची म्हणजे मार्क्स येतील। प्रचंड सिलेबस आहे आणि हा सिलेबस आपल्याला कमी वेळात तोडायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं कोणतं साधन आपल्याला वापरायला पाहिजे, कोणती अशी संदर्भ पुस्तक आहेत जी आपल्याला मार्क्स देऊ शकतात। गेली 5-6 वर्ष म्हणजे या क्षेत्रात मी अध्यापन करतोय आणि 6 बॅच रिव्हिजन बॅच घेतलेले आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या रिव्हिजन बॅच मध्ये हे जीएस च्या 80 प्रश्नांपैकी 45+ प्रश्न आलेले आहेत। आणि ज्यावेळेस मला विद्यार्थी विचारतात की सर हे कसं काय असू शकतं की 45-50 प्रश्न तुमचे येत आहेत, यावर्षी 67 प्रश्न आले होते। मग कोणतं असं साधन आहे किंवा कोणतं असं संदर्भ पुस्तक आहे जे वाचल्यानंतर आपल्याला खात्री देता येतील की आपल्याला हे मार्क्स 45+ मिळतात। मी गोष्ट करतोय तात्याच्या ठोकळ्याची। आता सगळ्यांना महाराष्ट्रात परिचित असणार हा तात्यांचा ठोकळा। या तात्यांच्या ठोकळ्यातून ग्रुप सी मध्ये आलेल्या प्रश्नांचं विश्लेषण करूया। मी तुम्हाला या सेशनमध्ये प्रूफ देऊन तात्यांच्या ठोकळ्याचा पान नंबर सांगून तो प्रश्न या पेज नंबर वरून इथून आलेला आहे हे तुम्हाला पुराव्यानिशी तुम्हाला हे पटवून देईल। असं म्हणतात की गेल्या काही वर्षामध्ये अशी असंख्य पुस्तकं आली गेली, पण तात्यांच्या ठोकळ्याची क्वालिटी जसजसं वर्ष पुढे गेली तसतसे ती सुधारत आली। तात्यांच्या एकूण प्रवासामध्ये पहिल्या आवृत्तीपासून आताच्या आवृत्तीपर्यंतचा विचार केला तर प्रत्येक आवृत्ती ही दर्जा जी आहे ती दर्जा राखते आणि असं म्हणायला वाव आहे की आले किती गेले किती संपले भरारा तरीही तात्यांच्या ठोकळ्याचा अजूनही दरारा। होय विद्यार्थी मित्रांनो, माझ्याकडे ही आवृत्ती 33वी आवृत्ती आहे जी लेटेस्ट आवृत्ती होती तात्यांचा ठोकळा। आता खरं तर तात्यांचं नाव एकनाथ पाटील आहे, पण आपल्या या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनीच एकनाथ पाटील सर यांचा आपण नामकरण जे आहे ते तात्या असं केलं आणि पुढे जाऊन तात्यांचाच ठोकळा या नावानं हे पुस्तक प्रकाशित आहे। तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे हे पुस्तक। 33व्या आवृत्तीमध्ये या आवृत्तीमधले जे प्रश्न आहेत त्याच्या पेज नंबर सकट आपण चर्चा करणार आहोत। इथं जर तुम्हाला दिसत असेल कंबाईन गट क पूर्व परीक्षा 2025 ची जी 2026 मध्ये झाली, 11 जानेवारी 2026 चा हा पेपर होता। आपण पुढच्या कालावधीमध्ये ग्रुप बी, तुम्ही म्हणाल सर हा पेपर सोपा होता म्हणून तुम्ही सांगाल, मी ग्रुप ब चा बद्दल सांगेल। आधी आपण ग्रुप सी याच्याबद्दल जाणून घेऊया। तात्यांच्या ठोकळ्यामधून जीएस मधल्या 80 पैकी 54 प्रश्न जसे तसे ठोकळ्यामधून आलेत। आता तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे आणि हे याच वर्षी आलं होतं पुढच्या वर्षी। मी तुम्हाला प्रूफ देऊन सांगेल माझ्या काही सेशनमध्ये ज्या वेळेस मी रिव्हिजन बॅच केलेले आहे त्या वेळेस 40 जी प्रश्न आलेले आहेत त्याच्यामध्ये मी रेफरन्स म्हणून हा तात्यांचा ठोकळा नेहमीच वाचत असतो। आपण सगळेच तात्यांचा ठोकळा वाचत असाल। आज मी तुम्हाला याच्याबद्दल पुरावा देऊन मी हे पटवून देईल की या ठोकळ्यामधून किती प्रश्न आलेले होते। तर चला सुरुवात करूया। सेशन शेवटपर्यंत बघा। अजून आन्सर की आलेलं नाही तरी सुद्धा आपण हे सेशन घेतोय। आन्सर की आल्यानंतर तुम्हाला याबद्दलची आयोगाची उत्तर तालिका भेटेल, ज्याच्यामधून काही प्रश्नावरती ज्यावेळेस तुम्हाला आक्षेप घ्यायचा आहे त्या प्रश्नांच्या वरती त्यावेळेस तात्यांनी जी माहिती दिलेली आहे ती सोर्स विकिपीडिया असं वाचलेलं आहे। तात्यांनी पुस्तकामध्ये जर बघितलं आपण तर सोर्स असा दिलेला आहे। एखादा लेखक आपल्याला त्याच्याबद्दल खात्रीशीर माहिती देतो याचा अर्थ आहे की तो प्रामाणिक जो आहे विद्यार्थ्यांच्या प्रती हे किती आहेत तात्या हे आपल्याला समजतं। वेळ न घालवता सुरुवात करूया सेशनला। सेशन शेवटपर्यंत ऐका। पहिला प्रश्न जो आहे
लॉर्ड हार्डिंग्स 1844 ते 48 या काळात कोणतं पहिलं युद्ध झालं होतं? तर इथं मी तुम्हाला सांगेल की ह्या पुस्तकातलं 33व्या आवृत्तीमधले हे सगळे पेज नंबर आहेत. त्यामुळे जर तुम्ही जुनी आवृत्ती वाचत असाल तर नवीन आवृत्ती तात्यांची खरेदी करा. नवीन आवृत्तीमध्ये भरपूर साऱ्या सुधारणा आणि भरपूर सारा कंटेंट जो आहे तो तात्यांनी ॲड केलेला आहे. हे सगळे पेज नंबर 33व्या आवृत्तीचे आहेत. तर इथं खाली तात्यांचा ठोकळा 33वी आवृत्ती पेज नंबर 280 असं दिलेलं आहे. पान नंबर 280 मधून इंग्रज व शीख यांच्यात 1845 ते 46 या काळात पहिलं, तर 1849 मध्ये दुसरं. आपल्याला विचारलंय 1844 ते 48 मध्ये कोणतं? हा इंग्रज शीख युद्ध. म्हणजे बघा थेट 280 पान नंबरवरती याचं उत्तर आपल्याला सापडतं. दुसरा प्रश्न आहे, कायमधारा महसूल पद्धतीत कोणत्या वर्गाला अधिक फायदा झाला? तर पेज नंबर 281 मध्ये, म्हणजे जर बघितलं आपण 280 पानावरती पहिला प्रश्न आहे, 281 पानावरती दुसरा प्रश्न आहे. म्हणजे 2 पानात 2 प्रश्न बनलेले आहेत. ठीक आहे. आणि एकूण प्रश्न इतिहासाचे 10 बनलेले आहेत. त्याच्यामध्ये 2 प्रश्न 2 पानावरतीच बनत आहेत. तर इथं पान नंबर 281 मध्ये इथं जर बघितलं असेल तुम्ही, बंगाल प्रांतात कायमधारा पद्धतीचा स्वीकार 1793 मध्ये आहे आणि जमीनदारांना जमिनीचे कायमस्वरूपी मालकी हक्क दिले होते. त्यामुळे याचं उत्तर हे जमीनदारांना जास्त फायदा झाला होता. म्हणजे हे पेज नंबर 281 मध्ये याचं उत्तर सापडतं आपल्याला. ठीक आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणूया की केवळ 2 पानामध्ये हे 2 प्रश्नांची उत्तर आपल्याला भेटून जातील. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते वृत्तपत्र साहित्याशी लाला लजपतराय यांचा संबंध नाही आहे? तर पेज नंबर 328 मध्ये इथं पंजाबी वंदे मातरम 1905 साली लाला लजपतराय यांनी लाहोर येथे वंदे मातरम हे उर्दू वृत्तपत्र सुरू केलं होतं. अशी डिटेल माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. तर इथं केवळ क जे आहे हे वंदे मातरम या वृत्तपत्रातून त्यांनी पॅसिव्ह रेझिस्टन्स थेअरी हा सिद्धांत मांडला होता. हे चुकीचं आहे. बाकीचं सगळं बरोबर आहे. त्यामुळे संबंध नाही, केवळ क चं दिलेलं आहे. त्यामुळे यावरून अनुवाद तुम्ही लावू शकता. तर 328 पेज नंबर हे याचं उत्तर इथं सापडेल. पुढचा प्रश्न आहे, खालील वर्णनावरून समाज सुधारकांना ओळखा. तर इथं तात्यांनी भरपूर सारे समाजसुधारक दिले होते आणि टू दी पॉइंट काम केलेलं आहे. म्हणजे फार फापट पसारा दिलेला नाहीये. त्यामुळे गोपाळ हरिभाऊ देशमुख म्हणजे लोकहितवादी 1823 ते 1892 मध्ये. इथं मी वाचलेलं पुस्तक आहे. त्यामुळे थोडं खुणा जे आहेत ते केलेले आहेत. काही लॉजिक ट्रिक्स लिहिलेले आहेत. म्हणजे इथं ब्रिटिश सरकारने त्यांना जस्टिस ऑफ पीस आणि राव बहादूर हा पदव्या दिल्या होत्या. त्यामुळे इथं हे जे स्टेटमेंट आहे ते आहे असं सापडतं. त्यामुळे गोपाळ हरिभाऊ देशमुख याचं उत्तर आयोग देऊ शकतं किंवा वरीलपैकी कोणतंही नाही हे सुद्धा देऊ शकतं. मी विश्लेषण व्हिडिओमध्ये याच्याबद्दल डिटेल माहिती जी आहे ती मारलेली आहे. तो व्हिडिओ जाऊन बघा, तिथे तुम्हाला या प्रश्नाचं विश्लेषण दिसेल. हे पेज नंबर 246 मध्ये याचं उत्तर आपल्याला सापडतं. तर आयोग काय उत्तर देतं हे फार पाहण्यासारखं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. 6वा प्रश्न आहे, खालील विधाने वाचून कोणत्या स्त्री सुधारकाच्या कार्याची ओळख होते? तर इथं परत एकदा इतिहासामध्ये समाज सुधारक या टॉपिकमध्ये रमाबाई महादेव रानडे 1862 ते 1924 मध्ये सगळी माहिती रमाबाई रानडे यांची दिलेली आहे. आता रमाबाई रानडे यांच्याबद्दल आर्य महिला समाज संस्थेची स्थापना केली हे स्टेटमेंट इथं आहे. त्यानंतर 1894 मध्ये मुंबई येथे हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना करून स्त्री शिक्षणाचे कार्य त्यांनी केले होते. पेज नंबर 229 मध्ये याचं उत्तर आपल्याला सापडतं. त्यामुळे हा जो स्टेटमेंट आहे क च 1894 हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना करणारी, इथंच उत्तर सॉर्ट आउट होतं, रमाबाई रानडे आहेत. ठीक आहे. त्यामुळे पेज नंबर 229 मध्ये याचं उत्तर आपल्याला भेटून जातं. ठीक आहे, पुढे जाऊया. 7वा प्रश्न आहे, 1915 मध्ये महात्मा गांधीजी भारतात आल्यानंतर पुढीलपैकी कोणते प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळले? तर पेज नंबर 301 मधलं इथं हे कात्रण लावलेलं आहे. गांधीयुग सुरू होण्यापूर्वी जी काही चळवळी आंदोलन सत्याग्रह केले त्याच्याबद्दल तात्यांनी फार सुंदर टू दी पॉइंट, चंपारण्याचा लढा, खेडाचा लढा, अहमदाबादचा गिरणी कामगारांचा लढा याच्यामध्ये डिटेल माहिती दिलेली आहे. आणि 2 ओळीमध्ये जो डेटा दिलेला आहे तात्यांनी त्याच्यावरती आपल्याला अनेक PYQ सॉर्ट आउट होऊ शकतात. तर पेज नंबर 301 मध्ये याचं उत्तर आहे. आणि सगळ्यांनाच माहिती आहे अ ब क मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती करणं हे 1909च्या संदर्भात आहे. त्यामुळे इथं उत्तर हे येऊन जातं. पेज नंबर 301 मध्ये याचं उत्तर आपल्याला सापडतं. पुढे जाऊया. महाराष्ट्रातील 1857च्या उठावासंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? आता हा प्रश्न महाराष्ट्राच्या इतिहासासंदर्भात आहे. तात्यांच्या पुस्तकात ठोकळ्यामध्ये यावर्षी 33व्या आवृत्तीमध्ये जर तुम्ही बघितलं तर तात्यांनी 2 भागामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाला विभागले गेलेले आहे. पहिल्या भागामध्ये महाराष्ट्राचा इतिहास
आणि दुसऱ्या भागामध्ये महाराष्ट्राचे सगळे समाजसुधारक. त्यामुळे समाजसुधारकावरती 3 प्रश्न तिथं तुम्हाला सापडत आहेत या प्रश्नपत्रिकेमध्ये. आणि इथं महाराष्ट्राच्या इतिहासासंदर्भात महाराष्ट्रातील 1857चा उठाव पेज नंबर 209 मध्ये इथं तुम्हाला 33व्या आवृत्तीमध्ये डिटेल सगळं विश्लेषण सापडतं. एकाच एवढ्या 10 ओळीमध्ये सगळ्या हे जे 3-4 स्टेटमेंट आहेत याची उत्तर तुम्हाला सापडतात. बघा, कोल्हापुरातील उठाव, इथं हा प्रश्न कशा पद्धतीने फिरतो बघा. 31 जुलै 1857 रोजी सैन्याच्या 27व्या रेजिमेंटमधील भारतीय सैनिकांनी उठाव करताना रेजिमेंटची तिजोरी लुटली. मी विश्लेषणात्मक ज्यावेळेस व्हिडिओ केला होता त्यावेळेस सुद्धा सांगितलं होतं की 27व्या रेजिमेंटनी उठाव केलाय आणि यांना मदत 21व्या आणि 28व्या तुकडीतील सैनिकांनी त्यांना मदत केली होती. म्हणजे हे लक्षात ठेवा, 21 आणि 28 या तुकडीतील शिपायांनी बंड केले, बंड नाही केलेलं आहे, मदत केलेली आहे. किती सुंदर माहिती तात्यांनी केवळ 2 ओळीमध्ये दिलेले आणि डायरेक्ट थेट प्रश्न ज्याला आपण साल डेट सह विचारलेला आहे. म्हणजे असं वाटतं की काय की हा प्रश्न जणू काही इथून तात्यांच्या ठोकळ्यातूनच घेतलेला आहे की काय असं वाटायला लागतं. म्हणजे एवढं टेंटेटिव्ह बरोबर यावं. तर हे लक्षात ठेवा की हे स्टेटमेंट जे आहे हे चुकीचं आहे, त्यामुळे हेही चुकीचं आहे. रंगराव पागे नाही तर रंगो बापूजी गुप्ते आहेत. छत्रपती प्रतापसिंहाचे कारभारी रंगो बापूजी गुप्ते यांनी इंग्लंडमध्ये जाऊन छत्रपतींची अन्यायाविरुद्ध दाद मागितली. तर हे स्टेटमेंट पहिलं स्टेटमेंट आहे. तर हे लक्षात ठेवा, याच्यावरून आपल्याला हे सॉर्ट आउट होऊ शकतं. म्हणजे हे चुकीचं आहे, हेही चुकीचं आहे. त्यामुळे क आणि ड हे उत्तर यायला पाहिजे. आयोग काय देतं ह्याच्यावरती उत्तर पाहण्यासारखं राहील. पण हे लक्षात ठेवा की पान नंबर 209 मध्ये ही सगळीच हे जे स्टेटमेंट आहेत याच्यावरती सलग 4 स्टेटमेंट बनलेले आहेत. त्यापैकी आपल्याला जवळपास 2 स्टेटमेंटवरून आन्सर निघू शकतं. पान नंबर 209. ठीक आहे, पुढे जाऊया. जोड्या लावामध्ये दिले राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन आणि ठिकाण. तात्यांच्या पुस्तकामध्ये भारताच्या इतिहासाची ज्यावेळी चर्चा होते त्यावेळेस इतिहासाच्या शेवटी पानावरती महत्वाची सगळी अधिवेशनं याच्यावरती एक चार्ट दिला अशा पद्धतीचा पेज नंबर 294 वरती. ठीक आहे, तर इथं सगळी स्थळ दिलेले आहे, अध्यक्ष दिलेले आहेत, कितीवे अध्यक्ष कितीवे ते होते, महत्वाचे ठराव काय काय झाले, असं ऑब्जेक्टिव्ह टू दी पॉइंट तात्यांनी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. याच्यावरती 86, 87 आणि 88. ठीक आहे, 86, 87, 88 आणि 89. ठीक आहे, तर हे 3 जर लागले तर 4थं लागून जातं. त्यामुळे थेट प्रश्न 294 पानावरती बनलेला आहे. त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येईल. कारण दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण आहेत? दादाबाई नौरोजीच आहेत. क च 1 एकटंच आहे, तर अ च 3 एकटंच आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 उत्तर होऊन जातं. ठीक आहे, तर 294 म्हणजे जवळपास 10 प्रश्न इतिहासावरती विचारले होते आणि 10 प्रश्नांची उत्तरं तात्यांच्या ठोकळ्यामध्ये आहेत का बघा. 1 प्रश्न, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 8 प्रश्न. महाराष्ट्राच्या इतिहासावरती एक डिटेल प्रश्न आलेला होता जो तासगावच्या उठावावरती होता. याचा संदर्भ थोडा सापडत नाही इथं, तरी सुद्धा मला जितकं शक्य आहे तितकी जवळपास तात्यांच्या ठोकळ्यावरती जवळपास या ठोकळ्यामध्ये 943 पानं ही डिटेल चाळलेली आहेत मी आणि 943 पानं वाचून त्याच्यावरती जे प्रश्न बनले त्याचा पेज नंबर शोधून हे सेशन जे आहे ते मी करत आहे. त्यामुळं तुम्हाला एखादा प्रश्न जर एक्स्ट्रा जर सापडला तर जरूर मला कमेंट बॉक्समध्ये टाका. हे पुस्तक तुमच्याकडे असेल आणि यातून काही प्रश्न सुटला असेल, कारण नजर चुकीनं एखादा मुद्दा राहून जातो, तर त्याच्याबद्दल दिलगिरी. पण जितकं शक्य आहे तितकं जर आपण पाहिलं तर हे जवळपास 7-8 प्रश्न तर सहज एकूण इतिहासाचे आपल्याला मिळत आहेत. आता पुढे जाऊया आपण. आता भूगोल सुरू होतो. भूगोलामध्ये तात्यांच्या ठोकळ्यामध्ये 3 पद्धतीचा भूगोल आपल्याला पाहायला मिळतो. प्राकृतिक, भारत आणि महाराष्ट्र आणि चालू घडामोडी रिलेटेड जिओग्राफी. आता हे मी काय सांगतोय हे सांगतो. पुढे जाऊन तात्यांच्या ठोकळ्यांच्या बद्दल ज्यावेळेस एखादा व्हिडिओ बनवेल त्यावेळेस मी नक्की सांगेल की एक्झाम ओरिएंटेड नेमकं कोणत्या कोणत्या भागावरती फोकस करायचं आहे, म्हणजे मार्क्स येऊ शकतात. म्हणजे ज्यावेळेस मी रिव्हिजन बॅच घेतली होती त्यावेळेस जिओग्राफीला खूप कमी स्थान दिलं होतं. कारण गेल्या काही काळामध्ये जर बघितलं तर 15 मार्काचं जिओग्राफी 10-12 मार्कावर आलेलं आहे आणि यावर्षी तर केवळ 6 मार्काला विचारलेलं आहे. उरलेले जे 2-3 मार्क आहेत ते सगळे करंट बेस्ड जिओग्राफी आहे आणि तात्यांनी या वर्षीच्या ठोकळ्यामध्ये करंट बेसिस जिओग्राफीचे जे पॉईंट दिले त्याच्यावरून थेट प्रश्न बनलेले आहेत. तो मी भाग करंट अफेअर्समध्ये ऍड केलेला आहे. याच्यामध्ये आपण त्याचंही विश्लेषण करू. थंड हवेचे ठिकाण आणि जिल्हा यांच्यामध्ये चुकीचे विधान ओळखा असं म्हटलं होतं. इथं पेज नंबर 153 मध्ये तोरणमाळ तालुका अक्राणी थंड हवेचे ठिकाण असं दिलेलं आहे. म्हणजे तोरणमाळ हे कुठं आहे? धुळ्यात
नाही आहे, नंदुरबारमध्ये. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा, कारण शहादा तालुका आणि नंदुरबार बद्दलची माहिती आहे, हे मी क्रॉप केलेली माहिती आहे. 153चा पेज नंबर आहे. तर इथं उत्तर हे सापडतं की हे चुकीचं विधान आहे. तोरणमाळ धुळे हे चुकीचं विधान आहे. ठीक आहे, चला, म्हणजे पहिला प्रश्न आपल्याला सापडला जिओग्राफी, पान नंबर 153. पुढे जाऊया. खालील विधानामधून चुकीचे विधान ओळखा. तर इथं सगळ्या नद्यांच्या बद्दलचा प्रश्न आहे आणि वैनगंगा नदीच्या डाव्या तीरावरून ह्या उपनद्या येऊन मिळतात. तात्यांनी फार सुंदर इथं वर्णन केले, म्हणजे इथं नद्या दिलेल्या आहेत, त्याची लांबी दिलेली आहे महाराष्ट्रातून, आणि याच्या डाव्या तीरावरून आणि उजव्या तीरावरून कोणत्या उपनद्या येऊन मिळतात ह्याच्यावरती इथं माहिती दिलेली आहे. जर आपण बघितलं, या पैनगंगा नदीमध्ये डाव्या तीरावरून उत्तरेकडून येणाऱ्या नद्या ज्या आहेत, पूस, आडान, आरणा, विदर्भा, वाघाडी, खुनी आणि अरुणावती या नद्या डाव्या तीरावरून येतात. तर आपण बघितलं, पूस, आरणा, वाघाडी, खोई ह्या नद्या ज्या आहेत उपनद्या येऊन मिळतात. पण कुणाच्या दिलेल्या त्या? वैनगंगेच्या आहेत. पण ह्या सगळ्या नद्या कुठल्या आहेत? पैनगंगेच्या नद्या आहेत, पैनगंगेच्या, आणि डाव्या तीरावरच्याच आहेत. तर हे लक्षात घ्या. फक्त स्टेटमेंट चूक कसं आहे, तर वैनगंगेच्या ठिकाणी काय पाहिजे होतं? पैनगंगा पाहिजे होतं. त्यामुळे हा प्रश्न पान नंबर 99 मध्ये तात्यांच्या ठोकळ्यामध्ये हा प्रश्न इथल्या इथं सॉर्ट आउट होऊ शकतो. याच्यावरती मी भरपूर असं विश्लेषण मुलांच्याकडून करून घेतलं होतं आणि मुलांना याच्यामध्ये मार्क मिळाले आहेत, कारण हाच ऑप्शन इलिमिनेट होतो. चुकीचे विधान ओळखा, फक्त करेक्ट तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, पुढे जाऊया. 13 मध्ये कोपेन यांनी केलेल्या हवामान वर्गीकरण विभागानुसार भारताच्या पश्चिम किनारी प्रदेशात कोणत्या प्रकारचं हवामान सापडतं? आता मुंबईच्या दक्षिणेकडे विचारले. ठीक आहे, हे महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये मुंबईच्या दक्षिणेकडे. ठीक आहे, आता इथं AMW कमी कोरड्या हिवाळ्यासह मान्सून प्रकार. आता याचं उत्तर पेज नंबर 26 मध्ये जिओग्राफीमध्ये तात्यांनी काय केले, तर कोपेन यांची हवामान वर्गीकरणाची प्रणाली. म्हणजे मला एक असं वाटलं की तात्या दरवेळेच्या प्रश्नपत्रिकेचा डिटेल अभ्यास करून ऑप्शनमध्ये जे काही माहिती येते त्याच्याबद्दलचा डेटा प्रत्येक आवृत्तीमध्ये देत आहेत, आणि याचा फायदा आपल्याला होतो. कारण गेल्या वेळेस सुद्धा अशाच प्रकारचा प्रश्न आला होता आणि त्यावेळेस मला वाटतं की हे विश्लेषण तात्यांनी केलंय. आणि इथं जर आपण बघितलं, उष्णकटिबंधीय मान्सून प्रकार AMW असं लिहिलेलं आहे बघा, आणि ते स्टेटमेंट सापडतं. कोरडा हिवाळा आणि 300 सेंटीमीटर पाऊस ही हवामानाची वैशिष्ट्ये आहेत, कारण कोकण किनारपट्टीचा समावेश होता. आता गेल्या वर्षी मलबार असं विचारलं होतं त्यांनी, तर इथं हा प्रश्न, म्हणजे गेल्या वर्षी मलबार विचारलं, आता हे स्टेटमेंट आहे, म्हणजे याच पानावरती आयोग आहे बघा, पान नंबर 26. त्यामुळे इथं AMW कमी कोरड्या हिवाळ्यासह मान्सून प्रकार याचं उत्तर येईल. हे पान नंबर 26 मध्ये याचं उत्तर आपल्याला सापडतं. ठीक आहे, पुढे जाऊया. खालीलपैकी चुकीचं विधान हे ओळखा असं म्हटलेलं आहे, आणि उत्तराखंड, म्हणजे हा प्रश्न भारताच्या भूगोलाशी संदर्भित होता की भारतातील काही राज्य नेपाळच्या सीमेला लागलेले आहेत, आणि तात्यांनी काय केलेलं होतं, तर शेजारील देश दिलेले आहेत, भारतातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या सीमा कुठली कुठली राज्य लागतात, आणि एकूण सीमा ही किती किलोमीटरमध्ये लागते, आणि त्याचं किती टक्केवारीचं प्रमाण सुद्धा लागतं तेही दिलं होतं. याच्यावरती नेपाळ आलेलं आहे, तर नेपाळला कुठल्या? उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम. तर इथं काय आहे, तर सिक्कीम नसून इथं मणिपूर दिले, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. म्हणजे क आणि अ चुकीचे विधान, कारण भूतान हा देश नेपाळ देशाच्या शेजारी असं स्टेटमेंट आहे. आता भूतान आणि नेपाळ हा देश शेजारी आहे, तर शेजारी राष्ट्र याच्यामध्ये आयोग काय उत्तर देतं हे पाहण्यासारखं राहील. त्यामुळे इथं हा पेज नंबर 14 मध्ये लक्षात ठेवा, पेज नंबर 14 मध्ये जी माहिती दिलेली आहे याच्यावरून हे आपल्याला समजतं की एकूण किती सीमा, आणि हे मणिपूर जे स्टेटमेंट आहे हे गायब होईल, कारण तिथं सिक्कीम आहे. तर हा प्रश्न थेट आपल्याला विचारलेला आहे. आन्सर की आल्यानंतर, कारण नेपाळ हा भूपरिवेष्टित देश आहे जो चीन आणि भारत या दोन महाकाय देशामध्ये वसलेला आहे. कारण नेपाळ हा मध्ये आहे आणि चीन आणि भारत या दोन महाकाय देशामध्ये वसलेले. ते देशामध्येचा आयोग नेमकं काय अर्थ घेतं, किंवा भूतान हा देश नेपाळ या देशाच्या शेजारी आहे, मग भूतान हा नेपाळच्या शेजारीच आहे. त्यामुळे इथं ह्याला मी स्टार करतो. गेल्या वेळेस विश्लेषणामध्ये याची चर्चा केली होती आपण. केवळ या भागामध्ये पेज नंबर, म्हणजे तात्यांच्या ठोकळ्यामधून हे प्रश्न बनले याचा अनुवाद घेतोय. पेज नंबर 14 मध्ये याचं उत्तर आपल्याला सापडतं. पुढे आहे जोड्या लावा. खनिजे दिलेत आणि उत्खनन क्षेत्र दिलेलं आहे. इथं जर आपण बघितलं, पेज नंबर 115 मध्ये हे क्रॉप करून घेतलेला आहे मी तेवढाच भाग. तर इथं बघितलं, दगडी कोळसामध्ये जिल्हा दिलेला आहे कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये ठिकाणं दिलेले आहेत, राधानगरी, चंदगड आणि शाहूवाडी. जर तुम्ही बघितलं या ठोकळ्याच्या मागं, ठीक आहे, ज्यावेळेस जिल्ह्यांची माहिती तात्याने दिलेली आहे, कोल्हापूर जिल्हा
पूर्णपणे विस्तारित स्वरूपात दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अशी वेगवेगळे ठिकाणं जे आहेत कोल्हापूरच्या मधले त्यांचा रेफरन्स दिलेला आहे. अगदी अशी काही धबधबे दिलेले आहेत ज्याच्यावरती प्रश्न येऊन जातो आणि आपल्याला माहित नसतं कोल्हापुरात असून सुद्धा की हे कोल्हापूरमधलं कुठलं क्षेत्र आहे. तर गेल्याच वेळेस वाडी रत्नागिरीवरती प्रश्न विचारला होता, बऱ्याच जणांना माहित नव्हतं वाडी रत्नागिरी म्हणजे ज्योतिबा क्षेत्र आहे. तर अशा पद्धतीची प्रश्नांची उत्तरं तात्याने खूप सुंदररित्या त्या जिल्हा विशेषांकमध्ये दिलेत. तुम्ही एकदा जर वाचला असेल तर गुडच आहे, पण जर वाचला नसाल विशेषांक एकदा वाचा. तुमच्या जिल्ह्यांच्या मध्ये काय विशेष आहे हे आपल्या जिल्ह्याला मध्ये असून आपल्या जिल्ह्यामध्ये असून आपल्याला माहित नसतं. त्यावेळेस मी दरवेळेस काहीतरी नवीन मला भेटतं. तर अशा पद्धतीची माहितीमध्ये तुम्हाला एक सापडेल की बॉक्साईट जे आहे ते उदगिरी जे आहे चंदगड म्हणजे इथलं उदगिरी आता उदगीर आणि उदगिरी हे कुठं आहे ज्याला समजेल त्यावेळेस याला परफेक्ट मार्क मिळू शकतं. क च 4 आता क च 4 मध्ये हे ऑप्शन आहे. इलिमिनेट जर आपण केलं तर सुरजागडला जर केलं तर आपल्याला सापडू शकतं की पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. म्हणजे इथं हा जो प्रश्न आहे खनिज आणि उत्खनन क्षेत्रातला, तर या प्रश्नांच्या मध्ये बॉक्साईट, क्रोमाइट, सिलेमाइट, लोह खनिज. आता लोह खनिज कुठे आहे बघा, गडचिरोली. आता गडचिरोलीमध्ये सुरजागड, भामरागड, आलापल्ली, यट्टापल्ली हे सगळे कुठे आहेत, तर इथं गडचिरोलीमध्ये यायचं आहे. बघा इथं भामरागड आहे बघा. ओके, भामरागड, सुरजागड. तर विशेषांक वाचला असेल आपण मागे दिलेलं तात्यांनी की कोल्हापूर जसा जिल्हा विशेषक आहे तसं 36 जिल्ह्यांची माहिती दिली. तर लोह खनिज कुठं आहे, तर इथं आहे. ब च 1, तर ब च 1 कुठं आहे, इथं आहे. आणि इथं आपण बॉक्साईट उदगिरी असं म्हटलं, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथं उत्तर भेटून जातं. म्हणजे ज्याला तात्यांचा ठोकळा कोपरा पार्ट आहे, लक्षात घ्या. म्हणजे वरवर हे इम्पॉर्टंट आहे, ते इम्पॉर्टंट नाही. अगदी कोपऱ्यामध्ये माहितीमध्ये तुम्हाला हे प्रश्न दडलेले आहेत. मी तुम्हाला सांगेल की पुढे जाऊन पेज नंबर अलीकडं थोडा प्रश्न आहे, पलीकडे थोडा प्रश्न आहे, असे सुद्धा प्रश्न आहेत. पेज नंबर 115 मध्ये इथं उत्तर भेटून जातं तुम्हाला. ठीक आहे, पुढे जाऊया. खालीलपैकी कोणत्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, हा प्रश्न त्यांनी जॉग्राफीमध्ये घेतलाय. आता हे लक्षात ठेवा, जॉग्राफीच्या विश्लेषणामध्ये भारतावरती 3 प्रश्न आहेत आणि महाराष्ट्रावरती 3 प्रश्न आहेत. उरलेले सगळे प्रश्न जवळपास 4 प्रश्न हे करंट बेस आहेत आणि करंट बेसची चर्चा सुद्धा तात्यांनी त्या पुस्तकात केलेली आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2025 चे उद्दिष्ट कुठले नाही, काय सुंदर प्रश्न आलेला आहे. आणि एवढी बुट्टीभर माहिती वाचायची काहीच गरज नाही. तात्यांनी केवळ 1 2 3 4 5 सेंटेन्स दिलेत. त्यापैकी बघा, ही प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना हीच आहे 2020 जी 2025 च्या रिलेटेड आहे. आणि ही पुढे जाऊन 24-25 पर्यंत मत्स्योत्पादन 70 लाख टनापर्यंत वाढवणे आणि याचं काय टार्गेट होतं, तर मासेमारीचे उत्पन्न 4 पटीने वाढवायचं. तर इथं 4 पटीनं वाढवायचं आहे का याच्याबद्दलचं स्टेटमेंट आहे. तर इथं उत्पन्न दुप्पट करायचं आहे, इथं दुप्पट करायचं आहे. तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. उद्दिष्ट कोणतं नाही, त्यामुळं अ क ड हे ब उद्दिष्ट नाही आहे. ठीक आहे, 4 पटी नाही करायचं. मग हे जग सगळं डिटेल पण बघितलं, देशातील मत्स्यपालन क्षेत्रात पायाभूत सुविधा आधुनिकीकरण, मच्छीमार बांधवाचं उत्पन्न दुप्पट करणं 4 पटीचं नाही आहे. त्यानंतर पुढे जाऊन मासे उत्पादन आणि उत्पादकता वाढवणं हे तर कामच राहील त्याचं. ठीक आहे, तर ह्या स्टेटमेंटमध्ये सरळ हे 5 सेंटेन्स मध्ये आपल्याला हा प्रश्न सॉर्ट आउट होऊ शकतो. ही योजना मत्स्य संपदा 2020 आहे, इथं 2025 च्या मत्स्य संपदा योजनेच्या संदर्भात दिलेले. त्यामुळे इथं प्रश्न जो आहे तो करंट बेस सुद्धा मिळू शकतो आपल्याला, जॉग्राफी रिलेटेड असणारा, सायन्स रिलेटेड असणारा, पॉलिटी रिलेटेड असणारा. ठीक आहे, तर हे पेज नंबर 656 मध्ये हे तुम्हाला भेटून जाईल. पुढे जाऊया. संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक कार्यसूची आराखडा 2015 नुसार शाश्वत विकासाची किती उद्दिष्ट, सगळ्यात गणलेला डाव आहे हा. ठीक आहे, तर हे समजून घ्या. 2015 विचारलेले. आता आपल्याला काय झाले, शाश्वत विकासाची उद्दिष्ट म्हटले की 17 कुठे आहे, चला इथं गोल करा. पण हा प्रश्न फसवा आहे, 2015 नुसार विचारले आणि तात्यांनी 542 पेज नंबरवरती फार सुंदर माहिती दिलेली आहे. काय बघा, शाश्वत विकासाची ध्येय संयुक्त राष्ट्र संघाने 2015 साली घोषित केलेल्या 15 शाश्वत विकास ध्येयामध्ये पर्यावरणाच्या संदर्भातील पुढील 7 ध्येय महत्वाचे आहेत. स्टेट प्रश्न आहे, 2015 साली किती केलेलं, 15. त्यामुळे 15 याचं उत्तर येणार आहे. बऱ्याच जणांचा हा डाव गणलेला आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, आपण काय केलेलं आहे, प्रश्नच व्यवस्थित नाही वाचलेला. त्यामुळे हे जर आपण बघितलं तर तात्यांच्या ठोकळ्यामध्ये 542 पानावरती याचं उत्तर तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे, पुढे जाऊया. यमुना नदीच्या उपनद्यांना पूर्व ते पश्चिम अशा अग्रक्रमात मांडा. पूर्व ते पश्चिम म्हटले म्हणजे पूर्वेकडून कुठे यायचंय, पश्चिमेकडे. ओके, इथे जर आपण बघितलं तात्यांचा ठोकळा पेज नंबर 29. पेज नंबर 29 मध्ये यमुनेच्या उपनद्या दिलेत डाव्या तीरावरून
आणि इथं उजव्या तीरावरच्या ज्या नद्या आहेत या दिलेल्या आहेत. म्हणजे प्रश्न यमुना नदीच्या पूर्व पश्चिम इथं तीरावरती विचारलेलंच नाही, पण छोट्याशा 3 ओळीमध्ये तात्यांनी जी माहिती दिलेली आहे डाव्या आणि उजव्या तीरावरची दिलेले आहेत. तर चंबळ, गिरी, साबी, सिंध, बेटवा आणि केन त्यांनी काय सांगितलेलं आहे, पूर्व ते पश्चिम म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे असाच क्रम आहे. केन कुठे आहे बघा, पहिल्या ऑप्शन मध्ये इथं केन 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 आहे. इथं बेटवा आहे का बघा, इथं बेटवा आहे, म्हणजे हेच उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2. ज्याला परफेक्शन म्हणतोय ना तात्यांच्या ठोकळ्यांच्या मध्ये, ज्याला करेक्ट पाठ आहेत, लक्षात ठेवा या या परीक्षेमध्ये ब असू दे क असू दे दोन्हीमध्ये त्याचा स्कोर जवळपास 80 पैकी जीएस पैकी तुमचा ठोकळा कोपरा जर पाठ असेल, मी तुम्हाला शॉर्ट सांगतो की 47 ते 49 मार्क तुम्हाला भेटलीच पाहिजेत, निगेटिव्ह पकडून सगळे. आणि उरलेले म्हणजे जर आपण बघितलं करंट अफेअर्स रिलेटेड असणारे, तर यातले जवळपास 5-7 प्रश्न तुम्हाला करंट अफेअर्सचे मिळतात. म्हणजे जवळपास तुम्ही तात्यांच्या ठोकळ्याच्यावरती 52 ते 56 पर्यंत रेंज ही गाठू शकता. उरलेले 20 पैकी तुम्हाला जर मॅथमॅटिक्सला 10 जरी पडले ना, तरी सुद्धा तुमचा स्कोर हा 66 मार्क होऊ शकतो, जो चांगला स्कोर गट ब साठी. आणि क साठी जर तुम्हाला 20 पैकी मॅथमॅटिक्सला 15 पडत असेल तर तुम्ही 70च्या घरात फिक्स जाताच. आणि हे मी या परीक्षेचं विश्लेषण म्हणून नाही सांगत आहे, गेल्या 4 वर्षाच्या सगळ्या पेपरचं अवलोकन करून मी तुम्हाला सांगतोय. आणि याच्यावरती मी प्रूफ देऊ शकतो. मी कोणतेच माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कुठलेही व्हिडिओ जर बघितले ते मी असाच बोलायला येत नाही. मी त्याच्यावरती काम आधी केलेलं असतं आणि त्यानंतर मी त्याच्यावरती विथ प्रूफ मी बोलायला उभा असतो. आणि हे जे शिकलेलं आहे ते आदरणीय तात्यांच्याकडून शिकलेलं आहे की प्रूफ शिवाय कुठलीही गोष्ट सांगायची नाही. कारण आपण भरपूर माहिती देण्याच्या नादात एखादं चुकीची माहिती दिली तर एखाद्या विद्यार्थ्याचं आयुष्य जे आहे ते बर्बाद होऊ शकतं. त्याला पोस्ट जी आहे ती एका मार्कानं सुद्धा राहू शकतं. त्यामुळे तुम्ही विद्यार्थ्यांना माहिती देताना करेक्टच माहिती दिली पाहिजे, हे आदरणीय तात्यांचं जे सांगणं असतं आम्हाला. त्यामुळं आम्ही ज्यावेळेस उभं राहतो त्यावेळेस पूर्ण ह्या सगळ्या गोष्टींचा पोस्टमॉर्टम केल्याशिवाय आम्ही उभारत नाही. खोटी माहिती देणं अजिबात आपल्याला ते जमत नाही. ठीक आहे, त्यामुळे इथं प्रूफ दिलेलं आहे तुम्हाला 29. मग तुम्ही म्हणाल की सर हे आधीच मारायला पाहिजे होतं, तर हे लक्षात ठेवा काही गोष्टी आहेत ते वेळ आल्यानंतरच होते. आता कदाचित ही वेळ आहे, त्यामुळं इथून पुढं हे लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्ही रेफरन्स स्टँडर्ड पुस्तकं वगैरे सगळं करा, पण आपल्या आयुष्यामध्ये आपली भगवद्गीता, आपली ज्ञानेश्वरी हे तात्यांचा ठोका आहे. पारायण केल्यासारखं रोज तासभर तात्यांचा ठोका वाचला, मी तुम्हाला 100% सांगतो अशा गेल्या 4-5 वर्षामध्ये कुठला पेपर नाही ज्याच्यामध्ये तात्यांच्या ठोकळ्यातून 35-40 प्रश्न आलेले नाहीत. यावर्षी तर कहर केलेला आहे. तर 56-54 प्रश्न हे केवळ एकाच ठोकळ्यामधून विचारलेले आहेत. विचार करा की ह्याच्यावरती आपण किती पद्धतीने फोकस केलेला पाहिजे. चला पुढे जाऊया. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025. बऱ्याच जणांना हा प्रश्न सुटला नाही. माझं चालू घडामोडीचं पुस्तक आहे रायडर नावानं, तर याच्यातून 19 प्रश्न बनली, पण हा प्रश्न मला घेता आलं नाही, तिथपर्यंत मी पोहोचू शकलो नाही त्या प्रश्नापर्यंत. हा प्रश्न नाही, पण मला तात्यांच्या ठोकळ्यातून या प्रश्नाचं उत्तर भेटलं. आणि बघा, महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 नुसार महाराष्ट्रातील महामार्गावर किती अंतरावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन बसवले जातील, तर 25 किलोमीटर. पेज नंबर 122. तात्यांनी काय केलेलं आहे तर महाराष्ट्राची नवे इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 दिले आणि याच्याबद्दल केवळ 7 ओळींच्या मध्ये माहिती दिलेली आहे. इथं बघा, राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर प्रत्येक 25 किलोमीटर अंतरावर चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देणार. थेट प्रश्न आलेला आहे. म्हणजे हे लक्षात ठेवा, जॉग्राफीमध्ये आपण 15 मार्क म्हणून सगळं करत बसलेलं आहे आणि केवळ 6 मार्काला आयोगाने विचारले आणि उरलेले सगळे प्रश्न करंट बेसिस वरती विचारलेले आहेत, जे पर्यावरण आणि जॉग्राफीशी रिलेट करायला लागलेत. म्हणजे हे लक्षात ठेवा, म्हणजे एवढी माहिती येते आपल्याला. म्हणजे करंट अफेअर्स ज्यावेळी विचार करतो त्यावेळेस एवढी माहिती येते. एवढ्या माहितीतून नेमकं कसं सॉर्ट आउट करायचं, तर बघा तात्या जे घेतात पुस्तकामध्ये त्याच्यावरती हमखास प्रश्न विचारलेला आहेच. म्हणजे हे म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की हे दैवी चमत्कारासारखी गोष्ट आहे. लक्षात ठेवा की मी ज्यावेळेस करंट अफेअरचं पुस्तक लिहित असतो त्यावेळेस प्रत्येक गोष्ट मला असं वाटतं की इम्पॉर्टंट आहे, पण प्रत्येक गोष्टी तर इम्पॉर्टंट नाहीत. मग त्यातली कोणती गोष्ट घ्यायची, कोणती गोष्ट सोडायची, याच्यावरती मी ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस मला असं वाटतं की एखादी गोष्ट ज्यावेळेस आपण सांगायला लागलोय ती सांगितली आणि आयोगाने त्याच्यावरतीच प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे
काय या व्यक्तींची काय मानसिकता असेल की हे प्रश्न थेट येणार, आणि हे झालेलं आहे प्रूफ. 122 पेज नंबरवरती तुम्हाला हे दिसेल उत्तर याचं. ठीक आहे, त्यामुळे हा प्रश्न बऱ्याच जणांना सुटला नाही, पण ह्यामध्ये तुम्हाला उत्तर भेटून जाईल. प्रश्न पुढचा, पुढीलपैकी योग्य विधाने ओळखा. आता हे लक्षात ठेवा, इकॉनॉमिक्स सुरू होतो तर इकॉनॉमिक्समध्ये फक्त ब याचं उत्तर येईल, अर्थव्यवस्थेचे कार्य सुरळीतपणे, म्हणजे केन्सचं उत्तर आहे. तर इथं जर आपण बघितलं पेज नंबर 615 इकॉनॉमिक्समध्ये, तर इथं प्राध्यापक जे एम केन्स या अर्थशास्त्रज्ञ आपल्याला जनरल थेरी या ग्रंथात राजकोषीय धोरणाचे महत्त्व स्पष्ट केलेलं आहे. तर बघा इथं राजकोषीय धोरणाला 1929 ते 33 महामंदी नंतरच्या काळात अतिशय महत्त्व प्राप्त केले आहे. म्हणजे हे स्टेटमेंट इथं होऊन जातं, 1 मार्क भेटून जातो 615 पेज नंबरवरती. दुसरा प्रश्न आहे 14वा वित्त आयोग 10वी पंचवार्षिक सीमाशुल्क याच्यावरती पेज नंबर 624 मध्ये तात्यांनी काय केलेलं आहे, इथं सगळे वित्त आयोग दिलेले आहेत, याचे अध्यक्ष दिलेत, इथं स्थापना वर्ष दिलेले आहे. इथं आपल्याला समजून जातं 14वा वित्त आयोग. तर इथं बघा डॉक्टर वाय व्ही रेड्डी. आता गेल्या वर्षी अरविंद पानगरे यांच्यावरती प्रश्न होता, यावर्षी 14वा वित्त आयोग इथं काय केलेलं आहे, बरोबर कोणती, ही पहिली जी आहे तीच बरोबर आहे, त्यामुळे याचं उत्तर हे होऊन जाते. 624 पेज नंबरवरती याचं उत्तर आहे. पुढे जाऊया. पुढे बघा, खालीलपैकी कोणता पर्याय 14/8/2018 पासून प्रधानमंत्री जनधन योजनेतील 3 प्रमुख सुधारणा योग्यरित्या दर्शवतो. आता हा प्रधानमंत्री जनधन योजना म्हणजे 2014-15 14ला नरेंद्र मोदी सरकार सत्तेवरती आलं आणि आतापर्यंत कितीतरी स्कीम केलेल्या आहेत. त्यापैकी जनधन योजना 2018ची जी आहे याच्यावरती प्रश्न आहे. म्हणजे हे लक्षात ठेवा, इकॉनॉमिक्समध्ये आहे पण योजनावरती आणि स्कीमवरती प्रश्न आहे. आणि तात्यांच्या ठोकायच्या पान नंबर 654 मध्ये इथं जर आपण बघितलं, प्रधानमंत्री जनधन योजना 2014ला जी झाली होती याच्यावरती तात्यांनी यावर्षी 2018 मध्ये या योजनेत 28 ऑगस्ट 2018 रोजी सुधारणा, त्यानुसार देशातील 10 वर्षावरील कोणत्याही व्यक्तीच्या नावे बचत खातं उघडून प्रत्येकी 1 लाखाऐवजी आता 2 लाख रुपयाचा अपघात विमा. तारखा बघा की या 14 ऑगस्ट 2018 आणि 28 ऑगस्ट 2018, म्हणजे ही माहिती रिलेटेड असणारी ही माहिती आहे. आणि याच्यावरतीच प्रश्न विचारलाय, ओव्हरड्राफ्ट मर्यादा वाढवलेली आहे, विमा संरक्षण याच्यावरती वाढवलेलं आहे, कारण 1 लाखाचं 2 लाख केले. वरेव मर्यादा जी आहे ती पण वाढवलेली 18 ते 65, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. म्हणजे हे लक्षात ठेवा की केवळ किती ओळी माहिती आहे बघा, 1 2 3 4 5 ओळी माहिती आहे, याच्यामध्ये 3 स्टेटमेंट आहे अशी स्टेटमेंट बनलेले आहेत. त्यामुळे पेज नंबर 654 वरती याचं उत्तर दडलेलं आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. 1991च्या स्थापन केलेली नरसिंहन समिती खालीलपैकी कशा संबंधी आहेत. पेज नंबर 632 वरती इथं जर आपण बघितलं तर तात्यांनी काय केलंय, सगळ्या समित्या एकाच पानावरती दिलेल्या आहेत. नरसिंहन समिती 1991ची आहे बघा, डायरेक्ट 1991. कुठली, वित्तीय क्षेत्र सुधारणा आहे का, वित्तीय विषयक सुधारणा, थेट प्रश्न आलेला आहे 632 पेज नंबरवरती. ठीक आहे, चला पुढे. सरकारने मे 2016 मध्ये राजकोषीय जबाबदारी अर्थसंकल्प FRBM साठी कुठला कायदा, समितीवरती प्रश्न आलाय. आता 33वी आवृत्ती पेज नंबर 623. आता बघा 732 त्यानंतर 754 723 याच्यावरती आपण बघितलं, हे बघा FRBM 2003 कुठली समिती आहे, NK सिंग समिती. थेट 2016 मध्ये मे 2016 NK सिंग समिती नेमण्यात आली होती. डायरेक्ट उत्तर सापडलं पेज नंबर 723 मध्ये. ठीक आहे, पुढे चला. नीती आयोगाची स्थापना. आता हा प्रश्न सगळ्यांना बनलेला असणार आहे. तर पान नंबर म्हणजे ठोकळ्यामध्ये 33वी आवृत्ती 616 पेज नंबर आणि 723 दोन्ही पानावरती ती माहिती दिली. आता इथं जे पेज नंबर घेतलेलं आहे 716 घेतलेलं आहे 1 जानेवारी 2015. हे बघा 1 जानेवारी 2015 नीती आयोगाची स्थापना केलेली आहे. याच्यावरती गेली काही 2-3 वर्ष कितीतरी प्रश्न येऊन गेले, उपाध्यक्ष, अध्यक्ष, CEO याच्यावरती सगळ्या प्रश्नांची उत्तर इथं तुम्हाला भेटून जातील. त्यामुळे पेज नंबर 716 आणि 723 मध्ये याचं उत्तर आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. दारिद्र्य रेषेच्या व्याख्यांचे स्पष्टीकरण कोणत्या समितीने केलं. पेज नंबर 605 आणि 706 या दोन्ही पानावरती याचं उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे दोन्ही पानं एकत्रित्या क्रॉप केलेले आहेत मी. इथं बघा सुरेश तेंडुलकर समिती दारिद्र्य रेषा आणि रंगराजन समिती ही सुद्धा दारिद्र्य रेषेवरती आहे. म्हणजे शहरी भागात 47 रुपये आणि ग्रामीण भागात 32 रुपये यांच्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं तेंडुलकर समितीनं. तर इथं बघा तेंडुलकर आणि रंगराजन पर्याय क्रमांक अ ब हे होऊन जाईल. हे माझ्याच पुस्तकाचं कात्रण असल्यामुळे टिकआउट केलेलं आहे, याचा अर्थ मी शिकवलेलं होतं, याच्यावरती प्रश्न येऊन गेलेले आहेत. ठीक आहे, तर हे 33वी आवृत्ती पेज नंबर जर आपण बघितलं तर 705 आणि 706 वरती आहे. भारताच्या औद्योगिक धोरणाबाबत चुकीचे विधान कोणतं.
आता हे लक्षात ठेवा, चुकीचं विधान कुठलं धोरण आहे? औद्योगिक धोरण 1948 म्हणजे 56च्या पुढं 1991चं. तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक क हे चुकीचं विधान आहे. 1991च्या धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्रासाठी 17 उद्योग राखून ठेवले होते. आता इथं जर बघितलं पेज नंबर 565 मध्ये भारताचा औद्योगिक धोरण तात्याने दिलेले आहेत 1948. या धोरणात मिश्र आणि नियंत्रित अर्थव्यवस्थेचं धोरण होतं. बघा इथं मिश्र अर्थव्यवस्थेचं धोरण होतं. आणि त्यानंतर 1991 मध्ये 18 उद्योग वगळता अन्य उद्योगांना परवानगी होती. इथं किती दिले? 17 उद्योग राखून ठेवलेले आहेत. त्यामुळे हे उत्तर चुकीचं आहे, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. उरलेले 2 स्टेटमेंट बरोबर आहेत. म्हणजे इथं चुकीचं कोणतं? क आहे. पेज नंबर 565 वरती याचा आन्सर तुम्हाला भेटून जाईल. म्हणजे बघा केवळ 5-6 ओळीमध्ये आपल्याला आन्सर भेटून चाललेलं आहे. जर आपण बघितलं ठोकळ्यांच्या मध्ये तर इकॉनॉमिक्स असू दे, इतिहास असू दे, जिओग्राफी असू दे, किती पानांचा आहे? केवळ 30-40 पानांचा आहे. पण टू दी पॉइंट रट्टा जर प्रकरण असेल किंवा समजावून घेऊन वाचला असेल, तुम्हाला कसं वाचायचं आहे ते बघा. लॉजिक करा, ट्रिक्स करा, समजावून घ्या, रट्टा मारा, तुम्हाला मार्क जे आहे ते 100% तर भेटून जातील. ठीक आहे, पुढे जाऊया. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 सालचं आहे. पेज नंबर 82 मध्ये राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 हे अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन हे डिटेल दिलेलं आहे. एकूण जनन दर 2.1 पर्यंत खाली आणायचा आहे. तर इथं लक्षात ठेवा पर्याय क्रमांक अ आणि ब स्थूल प्रजनन दर घटवणे आणि 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर करणं. आता इथं 2045 पर्यंत भारताची लोकसंख्या पर्याप्ताने स्थिर करणं हे स्टेटमेंट आहे असं इथलं दीर्घकालीन उद्दिष्ट होतं. तर हे उत्तर अ ब येईल. म्हणजे हा प्रश्न 82 पेज नंबर याच्यावरती थेट बनलेला आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. राष्ट्रीय कृषी ग्रामीण बँक म्हणजे नाबार्डची स्थापना कधी? 594 पेज नंबरवरती. नाबार्ड याची स्थापना 12 जुलै 1982 संसदेच्या विशेष कायद्यानं स्थापन झालेले असाही प्रश्न पुढच्या काळात देऊ शकतो. म्हणजे लक्षात ठेवा तात्याने जे काही स्टेटमेंट दिले त्याच्यावरती खूप बारकाईने फोकस करा, कारण त्याच्यावरती प्रश्न बनतात पुढं. 12 जुलै 1982. पुढे जाऊया. आरबीआयच्या कोणत्या कायद्यानुसार शेड्यूल बँक आणि नॉन शेड्यूल बँक वर्गीकरण केले? आता हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआय मध्ये स्थापना 1 एप्रिल 1935, आरबीआयचा अधिनियम 1934 नुसार. इथं आरबीआय 1934. मला वाटतं गेल्या 2 वर्षामध्ये हा प्रश्न 2 वेळेस विचारलाय. 1934चा ऍक्ट आणि एकदा विचारला होता 1935च्या ऍक्ट नुसार. ठीक आहे, पेज नंबर 583 मध्ये याचं उत्तर सापडतं आपल्याला. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील 3रा टप्पा. आता पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि 3रा टप्पा पेज नंबर 602 मध्ये डिटेल दिलेला आहे. आणि याच्यामध्ये जन्मदर, मृत्यूदर, लोकसंख्या बदल डायरेक्ट प्रश्न बघा. जन्मदर, मृत्यूदर, लोकसंख्येची जलद वाढ. म्हणजे हे लक्षात ठेवा ज्यावेळेस प्रश्न आपण सोडवणार आहे त्यावेळेस आपल्याला माहिती देताना तात्याने अशा पद्धतीने विश्लेषण करून टाकलेलं आहे की टप्पा नंबर 3 काय सांगितलंय? 3रा टप्पा. चला काय करायचं? जन्मदर कमी करायचा. मग जन्मदर काय करायचा आहे? दोन्ही जास्त करायचा आहे का? नाही. मग जन्मदर काय करायचा आहे? कमी. म्हणजे लोकसंख्या संक्रमण 3रा टप्पा कोणता? पर्याय क्रमांक अ जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही जास्त. कारण बघा जन्मदर कमी, 3रा टप्पा, मृत्यूदर कमी, लोकसंख्येमध्ये मर्यादित कमी वाढ करायची. त्यामुळे पर्याय क्रमांक अ उत्तर येऊन जाईल. पेज नंबर 602 मध्ये याचा संदर्भ येईल. आयोग काय उत्तर देतं हे पाहण्यासारखं राहील. 3रे टप्पे, तिन्ही टप्पे एकाच पानावरती तात्याने दिलेले आहेत. पुढं पीएम धनधान्य कृषी योजना. आता ही करंट अफेअर्सचा प्रश्न आहे, कारण 2025 16 जुलैचा प्रश्न जो योजना आहे धनधान्य योजना केंद्रीय मंत्रिमंडळाने या दिवशी या योजनेला मंजुरी दिली. आता लक्षात ठेवा थेट तारखा बघा. आता इथं आपण बघितलं प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना 16 जुलै 2025 हे बघा 16 जुलै 2025 केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आणि ही योजना 200 कृषी जिल्ह्यामध्ये विकासात चालला. 200 नाही 100. कारण का? इथं 3रं वाक्य बघा. देशातील कमी उत्पादक असलेल्या 100 जिल्ह्यामध्ये ही योजना सुरू झाली. 100 जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे लक्षात ठेवा की केवळ 3-4 स्टेटमेंट आहेत आणि सलग तर स्टेटमेंट बनायला लागलेत किंवा वन स्टेटमेंट ड्रॉप करून दुसरा स्टेटमेंट बनायला लागलेत. म्हणजे विचार करा की पेज नंबर 651 मध्ये या प्रश्नाचं उत्तर म्हणजे डिटेल आपण माहिती घ्यायचं राहू दे. नुसतं 1 2 3 4 5 ओळीमध्ये तुम्हाला हे 2 स्टेटमेंट सॉर्ट आउट होऊन जातात. ठीक आहे, तर हे पुढचा प्रश्न जाऊया आपण. आता इथनं करंट अफेअर्सचे काही प्रश्न घेतलेले आहेत. जितके मला शक्य सापडलेत तितके मी घेतलेले आहेत. काही तुम्हाला जर सापडत असतील तर जरूर सांगा. 2025 मध्ये पद्मश्री पुरस्कार कोणाला भेटला? तर तात्यांनी काय केलं होतं 2025, 2024 आणि 2023. कारण MPSC मध्ये कंबाईन मध्ये ज्या वर्षीचा पेपर असतो तो कदाचित काही कारणाने पुढे ढकलला जातो. मग बऱ्याच वेळेला काय होतं 2025 मध्ये जेव्हा आपण परीक्षा देतो त्यावेळेस प्रश्न 2023 येतात. 2026 मध्ये पेपर देताना 2024 चे प्रश्न येतात. त्यामुळं
तात्यांनी काय केलेलं आहे, या पुस्तकामध्ये 23, 24, 25 तिन्ही पद्मश्री पुरस्कार दिलेले आहेत आणि यावर्षी 2025च विचारलेलं आहे. तर आपण बघितलं तर पद्मभूषण पुरस्कार जो आहे तो श्रीजेश यांना दिला होता. त्यामुळे इथं बघा आपण बघितलं पद्मभूषण पुरस्कार 19 जणांना दिला होता. PR श्रीजेश यांना केरळ पद्मभूषण दिलेलं आहे. त्यामुळे PR श्रीजेश हे उत्तर नाहीच आहे, कारण त्यांनी पद्मश्री विचारलं होतं. त्यामुळे वरलेले जे 3 आहेत तेच उत्तर येईल अ ब क. इथं डिटेल पद्मश्री 113 जणांना जी माहिती दिली आहे त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेल्या आहे त्यांनी पेज नंबर 900 मध्ये. जाता आता आपण करंट अफेअर्स ज्यावेळेस चर्चा करतो त्यावेळेस बरेच प्रश्न याच्यातून बनून जातात. ठीक आहे, पुढचा प्रश्न 2025च्या ड्युरँड कप मध्ये कोणता संघ उपविजेता. आता बऱ्याच जणांचा हे चुकलेलं आहे, कारण का त्यांनी ड्युरँड कपचा विजेता असं ऑब्झर्व केलंय आणि त्यामुळे विजेतामध्ये नॉर्थ ईस्ट असं उत्तर दिलेलं आहे विजेतामध्ये, पण नाहीये, उपविजेता विचारलेलं आहे. आणि डायमंड हार्बर, हे बघा डायमंड हार्बर हे उत्तर उपविजेता आहे ड्युरँड कपाबद्दल. ठीक आहे, तर इथं पेज नंबर 914 मध्ये तुम्हाला उत्तर भेटून जाईल. ठीक आहे, पुढे जाऊया. अजिंठा वेरूळ पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार पेज नंबर 912 मध्ये एका वहीत आहे. अजिंठा वेरूळ महोत्सव पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार 2025 सई परांजपे आणि 2024चा पण दिलेला आहे. तात्यांनी त्या पुस्तकात ना 23, 24, 25 तिन्ही पण वर्षाचा माहिती दिलेली आहे आणि ते सुद्धा 20-30 पानांचं असतील फक्त. बघा ना इथं 23 आहे, 24 आहे, 25 ची माहिती आहे. म्हणजे एकाच पुस्तकात एवढा पद्धतीचा कंटेंट आपल्याला सापडतो की आपल्याला इथं मार्क सहजपणे मिळून जातात. तर पेज नंबर 912 मध्ये याचं उत्तर भेटून जाईल. हैदराबाद मध्ये 72व्या मिस वर्ल्ड विजेता कोण होतं, ओपल सुचता. ठीक आहे, आता हे कुठल्या देशाचे आहे तर पेज नंबर 925 मध्ये 72वी मिस वर्ल्ड 2025 जी भारतात झाली याच्यावरती बघा, विजेती सुजाता च्वांगश्री कुठली आहे, थायलंडची. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 थायलंड उत्तर होऊन जातं. त्यामुळे हे लक्षात ठेवा की इथं 925 पेज नंबरवरती ह्याचं उत्तर सापडतं आपल्याला. पुढं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तात्यांनी या पुस्तकात या आवृत्तीमध्ये भरपूर साऱ्या योजना दिल्यात राज्याच्या, केंद्राच्या. ठीक आहे, आणि अर्थसंकल्प दिलाय केंद्राचा, राज्याचा अर्थसंकल्प दिलेला आहे, त्याच्यावरती योजना आहे. आणि याच्यावरती थोडीशी डिटेल वार्षिक उत्पन्न मर्यादा विचारले. बघा इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 पेज नंबर 645. ठीक आहे, 645 मध्ये तुम्हाला इथं एक स्टेटमेंट सापडेल, लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. हे बघा कमी असावं. ठीक आहे, थेट उत्तर भेटून जातं तुम्हाला, कारण बाकीचे ऑप्शन 2.5 लाख मध्ये नाहीच आहेत. हेच एक ऑप्शन आहे 2.5 लाखाचा. तर पेज नंबर 645 मध्ये याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी अयोग्य कथन ओळखा. आता याच्यावरती इंडियन पॉलिटी सुरू होतं, पॉलिटी प्लस पंचायत राज, काही प्रश्न करंट अफेअर्स रिलेटेड आहेत. इथं जर आपण बघितलं तर संविधान सभेचे मुख्य आरेखक, संविधान सभेचे सचिव प्रेम बिहारी नारायण रायजादा हे सुलेखाकार. पेज नंबर 340 मध्ये तात्यांच्या आवृत्तीमध्ये आणि 341 पान नंबरवरती तुम्ही जरूर बघा, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे, त्यामुळे अयोग्य विधान अ आणि ब हे अयोग्य विधान आहे, वर खाली दिलेलं आहे स्टेटमेंट. पण इथं प्रेम बिहारी नारायण रायजादा यांच्यावरती कॅलिग्राफर म्हणजे 340 पेज नंबरवरती तुम्हाला ते दिसेल कॅलिग्राफर. ह्या प्रश्नांची उत्तर म्हणजे ऑप्शन करताना इंग्लिशमध्ये जर तुम्ही वाचलात तर जरूर तुम्हाला फायदा होऊ शकेल, कारण हे जे शब्द आहेत ना, मुख्य आरेखक, सचिव, त्यानंतर अय्यंगार हे संविधान सभेचे मुख्य आरेखक. ठीक आहे, हे स्टेटमेंट बनताना जर असं तुम्ही इंग्लिश लँग्वेजचा जर सहारा घेतला तर तुम्हाला 100% मार्क मिळतील. पेज नंबर 340 आणि 341 दोन्हीमध्ये ही माहिती तुम्हाला उपलब्ध आहे. पुढं योग्य कथन ओळखा. आता पेज नंबर 364 मध्ये सामान्य विधेयक हे मंत्र्याद्वारे खाजगी सदस्याद्वारे मांडलं जाऊ शकतं. धन विधेयकाबद्दल डिटेलच माहिती दिलेली आहे. 110 धन विधेयक, 109 धन विधेयकाची व्याख्या. याच्यामध्ये सामान्य विधेयक मंत्र्याद्वारे किंवा खाजगी सदस्याद्वारे मांडलं जाऊ शकतं. धन विधेयक मंत्र्याद्वारे खाजगी सदस्याद्वारे मांडलं जात नाहीत, कारण धन विधेयक ओनली सरकारी विधेयक असतात. ठीक आहे, त्यामुळे ह्याचं उत्तर भेटून जाईल. हे डिटेल वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. पेज नंबर 364 आणि 365 वरती याचं स्टेटमेंट मिळून जाईल. कोणत्या परिशिष्टामध्ये भारताच्या अधिकृत भाषांची यादी दिलेली आहे तर तात्यांनी काय केलेलं आहे, 8व्या अनुसूचीतील ज्या 22 भाषा आहेत ते 427 पेज नंबरवरती डिटेल दिलेले आहेत 1 पासून या 22 पर्यंतच्या. तर कितव्या परिशिष्टावरती 8वी अनुसूची दिलेली आहे. बघा इथंच उत्तर आहे 8वी अनुसूची. ठीक आहे, त्यानंतर पुढे जाऊया. केंद्र सरकारने 44वी घटना दुरुस्तीमध्ये संविधानाच्या 3ऱ्या भागातून म्हणजे मूलभूत हक्काच्या यादीतून वगळले कुणाला. तर पेज नंबर 404 आणि 352 मध्ये इथे एक स्टेटमेंट आहे बघा, 44वी घटना दुरुस्ती 1978 नुसार संपत्ती मिळवणे, बाळगणे वा खर्च करणे हे स्वातंत्र्य मूलभूत हक्कांच्या यादीतून वगळण्यात आलेलं आहे. संपत्ती
थेट हा असा प्रश्न जो आहे तो थेट विचारलेला आहे. ठीक आहे, तर पेज नंबर 404 आणि 352 या दोन्हीमध्ये ह्याचं उत्तर सापडतं. पुढे जाऊया. सार्वजनिक निवडणुकीच्या नंतर पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष म्हणजे वित्तीय वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष कोण आहे? तर इथं सरपंच आहे. इथं जर आपण बघितलं 33व्या आवृत्ती पेज नंबर 458 मध्ये पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच असतो. आता हे काय स्टेटमेंट आहे सांगतो. पेज नंबर 457 मध्ये इथं स्टेटमेंट आहे, सार्वजनिक निवडणुकीनंतर पहिला ग्रामसभेचा अध्यक्ष वित्तीय वर्षातील पहिला ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच असतो. पान नंबर 458. म्हणजे हे स्टेटमेंट इकडच्या पानावरचा अर्ध आणि तिकडच्या पानावरचा अर्ध असं आहे. बऱ्याच वेळेला आपण वाचताना काय करतो, तर शेवटी जाताना शेवटचे स्टेटमेंट जे आहे ते दुसऱ्या पानावर असेल तर ड्रॉप करतो, तेवढा त्याचा विचार नाही करत आहे. हे लक्षात घ्या. मी म्हणून म्हणतोय कोपरा जर ठोकळा वाचला तर 100% तुम्हाला मार्क्स भेटणार आहे, ते लक्षात घ्या. आणि हे त्याचे पुरावे आहेत. ठीक आहे, चला पुढे जाऊ. आता इथं प्रश्न, राज्यपालाकडे भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद किती? तर पेज नंबर 352 मध्ये अनुच्छेद 154(1) हे डिटेल दिले. राज्याचे कार्यकारी अधिकार राज्यपालाकडे विहित असतील. डायरेक्ट थेट प्रश्न आहे. ठीक आहे, पेज नंबर 392 मध्ये. पुढं, खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये प्रतिबंधात्मक स्थानपद्धतीची तरतूद केलेली आहे? आता हा प्रश्न बऱ्याच जणांना आलेला नाही आहे. तात्यांनी काय केले, तिन्ही सूच्या केंद्र, राज्य आणि समवर्ती सूचींची यादी दिलेली आहे. त्यामध्ये हे तर बघा, फौजदारी कायदा आणि दंड प्रक्रिया याच्या संदर्भात हा प्रश्न आहे. थेट नाही आहे पण संदर्भ घेऊन आहे, त्यामुळे इथं उत्तर समवर्ती सूची. आता समवर्ती म्हणजे कुठं आहे? फक्त समवर्ती आहे का? नाही. फक्त राज्य सूची नाही, तर केंद्र आणि राज्य सूची. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येईल. 424 मधून अनुवादित हा प्रश्न होता. ठीक आहे, तर हे याचं उत्तर भेटू शकतं. पुढे जाऊया. लक्षद्वीप कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात? हे एक पान नंबर 426 मी वाचताना बघितलं. या पानावरती 2 प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, इथं मी क्रॉप करून घेतलेलं आहे. केरळ बघा, केरळ लक्षद्वीप. तर हे काय प्रश्न विचारले, लक्षद्वीप कोणत्या उच्च न्यायालय? केरळ. इथं उत्तरच आहे 1956. हे पेज नंबर 426. पुढे आपण बघितलं, भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949. इथं बघा, पेज नंबर 341 आणि 345 मध्ये तात्यांच्या ठोकळ्यामध्ये 26 जानेवारी 1950 पासून भारतीय राज्यघटना अंमलात आली तारीख चुकीची आहे, त्यामुळे हेच उद्यान सत्य नाही आहे. त्यामुळे थेट प्रश्न 341 345 पेज नंबरवरती सापडतो. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही? तर शोषणाविरुद्धचा हक्क पेज नंबर 352 मध्ये शोषणाविरुद्धचा हक्क कंसातच दिलाय 23-24. इथं काय दिलंय 20-22 दिले, 20 ते 22 चुकीचं आहे ते. पेज नंबर 352 मध्ये थेट प्रश्न, पोलीस पाटलाची नेमणूक. बऱ्याच वेळेला आपण काही वर्ष आयोगाने इतकी डिटेल प्रश्न विचारली, ते 243 ABCD सांगा. त्यामुळे तलाट्याची नेमणूक कोण करतो, पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो, हे प्रश्न 2017 पूर्वी बनायचे, ते आपण विसरून गेलो. आणि हा प्रश्न बऱ्याच जणांना डाव गणलेला आहे, लक्षात ठेवा. बऱ्याच जणांनी पोलीस पाटलाची नेमणूक हे तहसीलदार करतो असं उत्तर लिहिलेलं आहे, तर हे लक्षात ठेवा. इथं पेज नंबर 475 मध्ये राज्य सरकार जिल्हाधिकारी व त्यांनी अधिकार प्रदान केलेल्या उपजिल्हाधिकारी किंवा प्रांत अधिकाऱ्यामार्फत पोलीस पाटलाची नियुक्ती करतात. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा, जिल्हाधिकारी असं उत्तर येईल. ठीक आहे, त्यामुळं इथं पेज नंबर 475 मध्ये तुम्हाला उत्तर इथं भेटून जातं. पुढं, खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयात सर्वाधिक खंडपीठ आहे? 426 पेज नंबर आठवला का? मगाशी केरळ लक्षद्वीप. इथं एकाच पेज वरती 2 प्रश्न विचारलेले आहेत. बॉम्बेचे किती खंडपीठ आहेत? महाराष्ट्र, गोवा, दादरा नगर हवेली, दमण दीव, आता आणि कोल्हापूर हे खंडपीठ जे आहे ते झालेलं आहे. म्हणजे हे लक्षात ठेवा, इथं दिलेलं आहे कोल्हापूर प्रस्तावित होतं, आता ते झालेलं आहे, त्यामुळे इथं 4 दिलेले आहेत. आता ह्या पानावरती जर आपण बघितलं, राजस्थानचे किती आहेत, अलाहाबादचे किती आहेत, मध्य प्रदेशचे किती आहेत, याच्यावरती पुढच्या कालावधीत प्रश्न बनेल. आणि त्यामुळं तात्याने जी माहिती दिली आहे 426 मध्ये, इथं कोर्टाचे नाव दिलेले आहे, त्याचं कार्यस्थान दिले, त्याची स्थापना दिलेली आहे, त्याच्या अंडर येणारे खंडपीठ दिलेले आहेत, प्रस्तावित काय असतील तर ती दिलेले आहेत, आणि त्याच्यामध्ये न्यायाधीशाची संख्या किती आहे याच्यावरती सुद्धा हे प्रश्न दिलेत. म्हणजे इतका डाटा एकाच पानामध्ये 426 मध्ये त्यांनी दिलेला आहे. तो जरूर तुम्ही पाहून घ्या, पुढच्या कालावधीत त्याच्यावरती प्रश्न बनू शकतात. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते किरण चुंबकाच्या सानिध्यात दिशा बदलत नाही? आता विज्ञान हा विषय बऱ्याच जणांना अवघड जातो, याच्यामध्ये मार्क्स येत नाहीत. तात्यांच्या ठोकळ्यामधून किती मार्क्स आलेत, किती प्रश्न आलेत ते आपण बघूया. बघा, चुंबकाच्या सानिध्यात दिशा बदलत नाही. इथं बघा, गॅमा किरण आहे, या किरणावर विद्युत आणि चुंबकीय क्षेत्राचा अजिबात परिणाम होत नाही असं थेट स्टेटमेंट तात्याने दिलेलं आहे. याचा अर्थ आहे की गॅमा किरण याचं उत्तर येईल. पेज नंबर 761 मध्ये याचं उत्तर तुम्हाला भेटून जाईल. हा पहिला प्रश्न सायन्सचा सुटला. दुसरा, कॅल्शियम आणि क्लोरीन यांच्यामध्ये टिमटिम बंधाने एकत्र येऊन कॅल्शियम क्लोराईड तयार होतं. इथं बघा, आयनिक बंध आहे, धन आणि ऋण विजातीय आयन बद्ध होऊन जेव्हा आयनिक संयुक्त तयार होतं तेव्हा त्यांच्यात आयनिक बंध होतो. म्हणजेच काय,
जर तुम्ही केमिस्ट्रीचा डाटा तात्यांच्या ठोक्यातला वाचला तर तुम्हाला समजेल कॅल्शियम आणि क्लोरीन याच्यामध्ये इथं कॅल्शियमवरती प्लस आणि क्लोरीनवरती मायनस, त्यामुळं धन आणि ऋण विजातीय आयनबद्ध होत असतील तर आयनिक बंध असतो, याचं उत्तर आयनिक बंध असणार आहे. ठीक आहे, पेज नंबर 742 मध्ये तुम्हाला हे भेटून जाईल. पुढचा, पितळ हा धातू टिमटिम मिश्र धातू आहे. इथं काय केलेलं आहे तात्यांनी पेज नंबर 753 मध्ये, पितळ तांबे प्लस जस्त. मी नेहमी मुलांना सांगतो पिताजी लक्षात ठेवा रे, पित्त इज इक्वल टू तांबे प्लस जस्त, तांबे प्लस जस्त, पेज नंबर 753 मध्ये. ठीक आहे, पुढं, कांगारू हा पिशवी असलेला सस्तन प्राणी आहे. आता इथं जर आपण बघितलं पिलांना जन्म देणारे सस्तन प्राणी, बायोलॉजीमध्ये ज्यावेळेस आपण हे पाहतो हा प्राणी कांगारूपणे आपल्या पिलांना पोटाच्या पिशवीत ठेवतो. रिलेटेड प्रश्न आहे, अ ब ड हे उत्तर येईल, कारण पुढील पाय खूप लांब आणि शक्तिशाली असतात आणि मागील पाय लहान आणि कमकुवत असतात. हे अपोजिट स्टेटमेंट आहे. 722 पेज नंबरवरती याचा संदर्भ सापडतो आपल्याला. डकबल, प्लॅटिपस याच्यावरती कितीतरी प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. ठीक आहे, तर हे तर उत्तर आपल्याला टू दी पॉइंट भेटून जातं. पुढं, घातक सर्बेटिशियन मलेरिया याच्याबद्दलचा प्रश्न पेज नंबर 781 मध्ये तात्यांनी काय केलेलं आहे तर इथं बघा, ती प्लाझ्मोडियम फाल्सिपेरेस विरोधात परिणामकारक ठरतं 781 मध्ये, आणि 780 मध्ये याचा डिटेल अनुवाद दिलेला आहे, त्याच्यामध्ये डिटेल माहिती दिलेली आहे. ते जर वाचलं तर प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम हे उत्तर तुम्हाला थेट बनून जातं. जर बघा किती प्रश्न आहेत, 1 सायन्सचे, 2 3 4 5 प्रश्न इथं आपल्याला बनलेले आहेत. पुढचा 6वा प्रश्न आहे, शेंगावर्गीय पिके हवेतील नत्राचा उपयोग खालीलपैकी कोणत्या सूक्ष्म जीवाणूंच्या मदतीने करतात. इथं तुम्हाला 711 पेज नंबरमध्ये रायझोबियम याच्याबद्दल डिटेल दिलेला आहे, तर याचं उत्तर हे येईल. त्यामुळे इथं प्रश्न जवळपास 6-7 प्रश्न बनतात. पान नंबर 711 मध्ये तुम्हाला उत्तर भेटून जाईल. हा प्रश्न बघा, रोग आणि विषाणू याच्या जोड्या लावायच्या होत्या. पेज नंबर 781 आणि 790 वरती तुम्हाला एड्स हा रोग दिसतो. इथं कशामुळे होतो, विषाणूमुळे आणि HIV ह्युमन इम्युनो व्हायरस. तर याचं एड्सचं 4 आहे, एचं 4 ऑप्शन मध्ये एकटंच आहे, याचं उत्तर भेटून जातं तुम्हाला 781 आणि 790 पेज नंबरवरती याचं उत्तर सापडून जाईल. ठीक आहे, तर किती प्रश्न सायन्सचे बनलेत, 1 2 3 4 5 6 7 प्रश्न, म्हणजे खूप चांगला स्कोर होऊ शकतो. आता जर आपण बघितलं तर एकूण मिळून तात्यांच्या पुस्तकातून ठोकळ्यातून किती प्रश्न आलेले आहेत तर बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 किती झाले 54 विथ पुरावा. ठीक आहे, म्हणजे 54 प्रश्न कितीपैकी 80 पैकी 54 प्रश्न बनलेले आहेत. आणि जर तुम्हाला करंट अफेअर्सचे समजा 5-6 मार्क मिळाले तर हे 60 झाले, आणि तुम्हाला मॅथमॅटिक्स मधल्या 20 पैकी जर समजा 10-12 मिळाले तर 70 मार्क हा खूप चांगला स्कोर. विद्यार्थी मित्रांनो, सेफ झोन मध्ये जाऊ शकता तुम्ही. डिटेल अभ्यास करून आपल्याला मार्क येत नाहीत, किंवा हे तुम्ही वाचलेल्या तात्यांचा ठोकळा पण जीव लावून नाही वाचलेला आहे तर मार्क बघून जीव गेल्यासारखं वाटत असेल, या सगळ्याला तारायचं असेल तर तात्यांचा ठोकळा हा एक बेस्ट पर्याय आहे 100%. आणि मी तुम्हाला गट ब याच्यावरती सुद्धा व्हिडिओ मारून त्यातून किती प्रश्न आले होते हेच याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनेल. मला प्रश्न जे आहेत ते चालून पेज नंबर शोधण्यामध्ये थोडा वेळ लागतो. पहिला आधी मी क चं केलं, आता आपण ब चं करणार आहे, आणि विथ पुराव्यानिशी काहीच बोलत नाही. त्यामुळं लक्षात ठेवा, येणारी आवृत्ती तात्यांची ही 33वी आवृत्ती आहे. तर यानंतर 34वी जर आली आवृत्ती तर 34वी आवृत्ती घ्या. कारण का, जर आपण बघितलं तर जॉग्राफीचे प्रश्न 6 आलेत, म्हणजे स्ट्रक्चरल प्रश्नच आहेत. उरलेले सगळे प्रश्न करंट अफेअर्स रिलेटेड आहेत. करंट अफेअर्सचे प्रश्न सुद्धा करंट अफेअर्स रिलेटेड जे आहेत याच्यावरती माहिती दिलेली आहे. म्हणजे लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेला आपण काय होऊन जातं, माझ्याकडे 30वी आवृत्ती आहे, 33वी कशाला घ्यायची, माझ्या 33वी आवृत्ती आहे, 34वी करायची कशाला घ्यायची. एकदा मागे बघा आपण किती खर्च केला याच्यावरती. आणि हे जर पुस्तक तुम्हाला एवढे मार्क्स भेटत आहेत तर अशी असंख्य पुस्तकं तुमच्याकडे आहेत, वाचतोच ना. मग हे लक्षात ठेवा,
रिव्हिजनसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रिलिम्स, आणि तुम्ही म्हणाल प्रिलिम्स मेन्समधले सुद्धा प्रश्न, भरपूर प्रश्न तात्यांच्या ठोकळ्यामधून येत आहेत. इथून पुढं तात्यांच्या ठोकळ्यावरती किती प्रश्न आले याच्यावरती मी नक्की व्हिडिओ बनवेल. जर हे तुम्हाला सेशन आवडलं असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा एखाद्या मित्राला, जो मित्र कितीतरी अभ्यास करायला, जीव तोडून अभ्यास करायला, पण त्याचे मार्क 45-50च्या आतच राहायला लागलेत. त्यांना हा व्हिडिओ आवर्जून सेंड करा, शेअर करा आणि याच्यावरती त्याला पाहू द्या की हे पुरावे घेऊन सांगतो. याचा अर्थ बऱ्याच जणांचं असतं की तात्यांच्या ठोकळ्यावरती कुठं काय प्रिलिम्स निघते, ठोकळ्यावरती काय मेन्स निघते का. तर हे लक्षात ठेवा, ज्यांना जे म्हणायचं आहे ते म्हणू द्या. मला माहीत आहे तात्यांच्या ठोकळ्यातून गेले 4-5 वर्ष सतत प्रश्न बनत आहेत आणि हे मी तुम्हाला सांगणं हे माझी जबाबदारी होती आणि मी आज पूर्ण केलं. याच्यासाठी काही काळ लागला, कारण पेज नंबर शोधणं. तुम्हाला जर आणखीन एखादा प्रश्न सापडला की सर हा प्रश्न अजून एक सापडतो आपल्याला, या पेज नंबरवरून आलेला आहे, जितकं मला शक्य आहे तितकं मी माहिती बघितली. 54 प्रश्न हे बनत आहेत आणि तात्यांना आपण धन्यवाद देऊया की त्यांचं अविरत जे कष्ट आहे, म्हणजे जवळपास ही 33व्या आवृत्ती ही आलेली आहे आणि 33व्या आवृत्ती अविरतपणे ते कष्ट करतायत आणि ही एक प्रकारची सेवा अखंड महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील, शहरी भागातील वेगवेगळी पोरं जी तात्यांचा ठोकळा वाचून आपली जी स्वप्न आहेत ती स्वप्न साकार करण्यासाठी मदत होते. आणि आम्ही पाहिलंय तात्यांचं कष्ट. ज्या दिवशी आम्ही येतो एखादा पेपर देऊन आणि त्यावेळेस सुट्टीवर जातो, कारण आम्ही अभ्यास करून आलेलो आहे आणि जरासा रिलॅक्स म्हणून, तात्यांची 33व्या आवृत्ती झाली होती किंवा 32व्या आवृत्ती झाली, दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी ते काम सुरू होतं पुढच्या आवृत्तीसाठी. आणि प्रत्येक गोष्ट अपडेट करणं ही तात्यांचं एक ज्याला म्हणूया छंद आहे, की सगळ्यात महत्त्वाचं की मला अजून माहिती अपडेट करता येईल का, अजून मला काही माहिती देता येईल का. ही जी भूक आहे ज्ञानाची, ही जसं विद्यार्थी म्हणून आपल्याला आहे तसंच ती आपल्या गुरूंना आहे. त्यामुळे याच्यावरती, या ठोकळ्यावरती विश्वास जो आहे तो आपला आधी होता, आताही आहे, या पुढंही सुद्धा राहणार आहे. हे सेशन कसं वाटलं जरूर मला सांगा. जर एखादा प्रश्न सापडला किंवा एक्सप्लेन करताना एखादा शब्द मागे पुढे झाला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. माझा म्हणण्याचा नेमका अर्थ काय तुम्हाला समजला असेल. पुन्हा भेटूया नवीन अशा एखाद्या व्हिडिओमध्ये आणि तिथं आपण पुन्हा एकदा या ठोकळ्याच्या बद्दल जरूर भेटूया आणि तिथं आपण ठोकळ्याच्या बद्दल गट ब ला किती प्रश्न आले त्याचीही चर्चा करूया. तोपर्यंत थांबतो. जय हिंद.